आज दुपारी 2 वाजता मुंबईतल्या सर्व विभागाध्यक्षांची बैठक होणार आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकार आडमार्गाने हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून मुलांवर करू पाहते, या संदर्भातल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक विभागाध्यक्षांची बोलवली गेलेली आहे। त्यामध्ये सर्व चर्चा होऊन पुढची आंदोलनाची दिशा काय असेल ते आम्ही स्पष्ट करू। आज सकाळी सुद्धा एक 10 वाजता बैठक नेत्यांची बोलवण्यात आलेली, त्या बैठकीचं नेमकं काय? आजची जी सकाळी बैठक आहे ती प्रत्येक वॉर्डनिहाय आढावा आमचा घेतला जातोय। कोण सक्रिय आहे, कोण निष्क्रिय आहे, कुठे काय बदल करायला पाहिजे या संदर्भातली ती बैठक होते आणि स्वतः सन्माननीय अमित ठाकरे या बैठकीला उपस्थित आहेत। तुम्ही एक ट्विट केलाय, त्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की युती आणि ह्या सगळ्या चर्चा होत असतील, पण आता मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हटलंय। नेमका त्याचा अर्थ काय जायचा? कारण की काल उद्धव ठाकरेंनी असंच म्हटलं की मराठी भाषेसाठी सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे। मला असं वाटतं मनसे कोणाबरोबर युती करणार नाही करणार या चर्चांपेक्षा महत्त्वाचं सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला असं वाटतं सर्वप्रथम त्याला सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनेच आमची तयारी आहे। उद्धव ठाकरेंना आव्हान आहे का? जी भूमिका आहे त्या म्हणजे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्याचं तुम्ही स्वागत करता? सगळ्या मराठी माणसांनी ही भूमिका घेतली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि जे त्या संदर्भातली भूमिका घेतील त्यांचं स्वागत आहे। आंदोलनाची दिशा ठरवताय, या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा उतरलं पाहिजेत का? तो त्यांचा प्रश्न आहे, ते त्यांनी ठरवायचा। आम्ही तरी उतरणार आहे आणि आमचं आव्हान आहे की सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन या गोष्टीला सक्तीच्या हिंदी सक्तीच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे। काल उद्धव ठाकरे भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी सरळ जी चर्चा आहे युतीची, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, कुठेतरी सकारात्मक ती चर्चा दिसते। आतापर्यंत तुम्ही म्हणत होता, मी तुम्हाला सांगितलं की युतीचा उद्धव ठाकरे बोलताय, युतीचा निर्णय किंवा आघाडीचा निर्णय जो काय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे एकत्र हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।